सध्या थंडीचा पारा हळूहळू वाढत आहे, त्याचप्रमाणे राजकीय पारा सुद्धा हळूहळू वाढत आहे. 2 दिवस येऊन ठेपलेले आहेत. 20 तारखेला मतदान आहे आणि त्या दृष्टिकोनातून मी प्रभाग क्रमांक 1 मध्ये आलेलो आहोत आणि 1 चे जे उमेदवार आहेत त्यांच्याशी आपण हितगुज करणार आहोत. दादा नमस्कार. नमस्कार. आपलं नाव काय? माझं राजेश किसनराव अस्वार. आपण कोणत्या सेवेमध्ये होते? मी एक सैनिक होतो. बॉर्डर सिक्युरिटी फोर्सला 21 वर्ष मी नोकरी करून परत आलो. आता तुम्ही बॉर्डर सिक्युरिटी फोर्समध्ये होते, सैनिक सेवेत होते आणि सैनिक सेवेमध्ये असताना आपण या राजकारणामध्ये कशी काय उडी घेतली? एक उडी घेण्याचं कारण असं आहे की ज्या 2021 पासून मी अंजनगावात आहे. रिटायरमेंट होऊन आलो मी आणि 2021 पासून पाहतो तर जे गावाची ज्या समस्या आहेत, ज्या वार्डातल्या समस्या आहेत, प्रत्येक वार्डात मी रोजच फिरतो सकाळी आणि त्या समस्या बघून जर पाहिलं तर खूप जास्त आहेत. कारण की व्यवस्थित रस्ते नाही आहेत, व्यवस्थित नाल्या नाही आहेत, स्ट्रीट लाईट नाही आहेत आणि नाल्या असून साफसफाई नाही आहे. नळ पाणी असून लिकेज आहेत. तर ह्या समस्या रोजच्या म्हणजे पाहण्यातल्या आहेत. तर ह्या पूर्ण कशा होतील या कारणाने आम्ही सर्व माजी सैनिक संघटनेनं एक पॅनलची स्थापना केली आणि आम्ही 2025 निवडणुकीमध्ये एक पॅनल टाकला आता तुमचा नगराध्यक्षासाठी उमेदवार आहे. आहे. काय नाव त्यांचं? सुनील रुपराव जोंजाळ. आणि आपण सुद्धा या प्रभागासाठी आपण उमेदवारी टाकलेली आहे. हो. मग या प्रभागामध्ये तुम्हाला नेमक्या समस्या काय आढळल्या अशा? यातली एक मोठी आणि एक खूप आवश्यक समस्या अशी आहे की ज्या जुन्या वस्त्या आहेत तिथं लोकांचे पी-आर कार्ड अजूनपर्यंत बनलेले नाही आहेत आणि पी-आर कार्ड नसल्या कारणानं घरकुल नाही येत आहे आणि कुठलीच सुविधा तिथं म्हणजे नाल्या वगैरे काहीच नाही आहे. जर आपण जर शासनाकडे मागायला गेलो तर ते सरळ सांगतात की तुमच्या इथं पी-आर कार्ड नाही आहे. शासनाचं कुठलंच हे नाही आहे. आता शासनाने 2011चा तो कायदा काढलेला आहे की 11च्या पूर्वी जे रहिवासी असतील हो. त्यांना द्यायला पाहिजे. हो. यानुसार तर प्रत्येक त्यावेळेचे नगरसेवक किंवा नगराध्यक्ष द्यायला पाहिजे होतं. शासनाने जरी आपण 2011चा जर जो कायदा काढला त्यानुसार शासनाने आणि प्रशासनाने तो समस्या हल करायला पाहिजे होती. परंतु नेहमी वारंवार तिथं जर जाऊन जर ती समस्या हल होत नाही आणि त्याने सर्वे केला आणि पैसे सुद्धा घेतले होते. हो. पैसे देऊन जर करत नसतील तर मग हे कसं दोषी आहेत का? दोषी आहेत आणि त्यांना माझ्या याच्यानं तर कडक सजा द्यायला पाहिजे. कारण जे मिलिटरीची स्ट्रिक्टली आहे ते आम्ही आता जर सत्तेत गेलो किंवा निवडून जर जनतेने दिलं तर आम्ही ते नक्कीच त्या समस्येची दखल घेऊ आणि सर्वात आधी आमचा मुद्दा तोच मांडू आम्ही. आणि तुम्ही जे आता या तुम्ही ज्या हरणे साईडला जे राहता हो. या साईडची काय समस्या मुख्य? ह्या साईडच्या मुख्य समस्या अशा आहे की हे लेआउट जर पाहिलं तर जवळपास 8 ते 10 वर्ष आले. पण ह्या लेआउटमध्ये आतापर्यंत रस्ते नाही आहेत आणि नाल्या नाही आहेत. आतापर्यंत लाईट नव्हती इथं. लाईट सुद्धा मी स्वतः कंप्लेंट करू आणली आणि जवळपास 8 ते 10 वेळा कंप्लेंट दिली. इथं एक बाजूला जर म्हटलं तर मागच्या 2 वर्षात एका बाईला साप पण चावला. त्यामुळे मी नेहमी कंप्लेंट केली आणि तिथं लाईट आली. आपण सेवेमध्ये होते आणि सेवेच्या सुद्धा आपण लाभ आपल्या इथं जनतेला झाला पाहिजे आपलं असं म्हणणं आहे. हो. आणि आपण अकॅडमी सुद्धा खोलली असं आम्हाला कळतंय. हो. तर मी 2021 मध्ये रिटायरमेंट आलो. त्याच्यानंतर मी पाथफाइंडर्स कॅरियर स्पोर्ट्स अकॅडमीचा स्थापना केली. कारण की मी 21 वर्ष नोकरी केली आणि 21 वर्षातले माझे 10 वर्षाचा अनुभव ट्रेनिंग सेंटर होता. जो अनुभव होता मी 10 वर्ष म्हणजे जे नवीन रिक्रूट भरती होऊन येत होते त्यांना प्रशिक्षण द्यायचं आणि त्या माध्यमातून इतका मोठा अनुभव असल्या कारणानं जर मला जर ती शेअर करायचा होता. त्यामुळे मी कसं इथं एक अकॅडमीची स्थापना केली आणि त्या अकॅडमी मार्फत मी मुलांना मोफत प्रशिक्षण देतो आणि त्या प्रशिक्षणातून मला आज माझे 51 विद्यार्थी लागले आणि त्यासोबत मी वेगवेगळ्या स्पोर्ट्सचं प्रशिक्षण घेतो. त्या स्पोर्ट्समध्ये पण राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर माझे 43 गोल्ड मेडल आहेत माझ्या विद्यार्थ्यांना. 2 सिल्वरात आणि 2 कांस्य पदकात. तर इतका मोठा म्हणजे तर त्या माध्यमातून आपण जे तालुक्यातले बेरोजगार आहेत त्यांना आपण रोजगार उपलब्ध करून देतो. आणि आता नेमकं तुम्ही आता या वार्डासाठी या प्रभागासाठी राहणारच आहे. सभागृहात गेल्यानंतर तुमचं आलेलं निवडून तर काय कराल? मी आपल्याला जसं आधी सांगितलं की सर्वात मुद्दा जे ज्या जुन्या वस्तीत आहे पी-आर कार्ड, त्याच्यानंतर घरकुल आणि त्याच्यानंतर लगेच आपण
ज्या तिथं नाल्या न्यात म्हणजे पूर्ण जे पीआर कार्ड नसल्या आणि घरकुल नसल्या कारणानं किंवा घरं नसल्या कारणानं त्या नाल्या पूर्ण रस्त्यावर वाहत जातात. तर सर्वात आधी समस्या माझी ती राहणार अंडरग्राउंड करायचं. अंडरग्राउंड करायच्या. आणखी काही बस प्लेग्राऊंड वगैरे? प्लेग्राऊंड सर भरपूर आहेत. प्लेग्राऊंडचा जसा तुम्ही एक महत्त्वाचा प्रश्न विचारला. ज्या क्षेत्रात मी काम करत आहे आता सध्या जसं अकॅडमीचं म्हटलं, तर त्याच्यासाठी कसं अंजनगावात क्रीडा संकुल तर दूरची गोष्ट आहे, पण साधा एक 200 मीटरचा ट्रॅक सुद्धा नाही आहे. तर त्यासाठी गेलं मी 2021 पासून धडपडत आहे आणि ह्या आपल्याजवळ इतक्या मोठ्या ॲप्लिकेशन आपण दिलेल्या आहेत आणि मागच्या 4 सप्टेंबरमध्ये आपण आमदार साहेबांची आणि डी-एस-ओ साहेबांची बैठक पण लावलेली आहे. ह्या बैठकला एक कलेक्टर साहेबांचा असिस्टंट उपलब्ध होते. त्यात तहसीलदार मॅडम उपलब्ध होत्या आणि तालुक्यातील संपूर्ण तलाठी आणि पटवारी सर्व उपलब्ध होते. परंतु ज्या मीटिंगमध्ये जी जागा मी सजेस्ट केली, ती जागा पण त्यांचं म्हणणं असं आहे की आपलं उपलब्ध नाही आहे. तर त्यामुळे कसं एक अंजनगावासाठी जर नवीन मुलांसाठी जर काही करतो म्हटलं, तर सर्वात आधी जागेचा प्रॉब्लेम आहे. आणि आज प्रत्येक सभेत आमदार साहेब हे सांगतात, की मी 5 करोड निधी आणला. ॲक्चुअली दरवर्षी 5 करोड तो निधी अंजनगावच्या क्रीडा संकुलसाठी येते. पण क्रीडा संकुलसाठी जागा उपलब्ध नसून तो जो निधी येते, तो परत जातोय. आज हे गेल्या मागच्या 14 वर्षापासून सेम कंडिशन. दरवर्षी निधी येते आणि दरवर्षी वापस जातो. जनतेला आणखी आव्हान काय करणार? तुमचं चिन्ह सांगा. माझं चिन्ह मी प्रभाग 1 मधून आहे आणि माझा बटन क्रमांक 1 आहे. चिन्ह आहे माझं नगारा. आणि जनतेला आव्हान हेच आहे, की आपण जास्तीत जास्त मतांनी मी तुम्हाला मत नाही मागत. यावेळेस मी तुम्हाला एक माजी सैनिकांचं ऑफर दिलेली आहे. ऑफर नाही म्हणू आपण, एक पर्याय दिला. आता ते तुम्ही ठरवा, की कुठल्या माणसाला तुम्ही समोर पाठवता सभागृहात आणि कुठला माणूस तुमचे प्रश्न मांडू शकते. हे मी जनतेला एक आवाहन करतोय. माझ्यासोबत होते येऊल प्रभाग 1 मध्ये उभे आहेत आणि ते माजी सैनिक आहेत. त्यांनी सांगितलं, की मी आपला सैनिक असल्यामुळे मी देशाची सेवा केलेली आहे. आता मला जनतेची सेवा करायची आहे. जनता ठरवेल मला सेवा करू द्यायची की नाही करायचं आणि त्यासाठी मी महत्त्वाचे मुद्दे घेतलेले आहेत, की जे घरकुल धारक आहेत, ज्यांचे पी-आर कार्ड नाही बनले त्यांचे पी-आर कार्ड करणे आणि सर्वात मोठं जे नवयुवक आहेत, ज्यांना सैनिकी भरतीसाठी आणि विविध प्रकारचे त्यांच्या सेवेसाठी क्रीडा संकुलन असणं फार गरजेचं आहे. हा त्यांचा 2 मुद्दे फार महत्त्वाचे आहेत असं मला या ठिकाणी आढळलं. बहुजन इंडिया न्यूज टुडेसाठी मनोज बळे, अंजनगाव, सुरजी.